मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची आज निवडणूक आहे। एपीएमसी सभापती पदावर संचालक प्रभू पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज मुंबईत बैठक होणार आहे। या बैठकीत सभापती पदाच्या उमेदवाराचे नाव ठरणार आहेत। संचालक प्रभू पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक आहेत। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजेंद्र पाटील आपल्या सोबत जोडलेत। राजेंद्र, एपीएमसी मध्ये महत्त्वाची निवडणूक आहे। सभापती या पदासाठी आता पुन्हा एकदा पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। ते एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात। काय ताजी अपडेट? चालेल की ज्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या मुंबईच्या राज्याच्या शिखर बाजारपेठेवर वर्चस्व होतं। ही सहकार क्षेत्रामधली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि ह्या बाजार समितीवर 6 महसूल विभागातले संचालक निवडून येतात। महाराष्ट्रातले संचालक या ठिकाणी निवडून येतात आणि या संचालकांच्या माध्यमातून या शिखर बाजार समितीचा संपूर्ण कारभार चालतो। आज या बाजार समितीची निवडणूक आहे। गेल्या वेळी ही निवडणूक जाहीर झाली होती, मात्र तिला तत्कालीन राज्य सरकारने त्यावेळी त्याला स्थगिती दिली होती। त्याच्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार आता आज ही निवडणूक पार पडते आणि ह्या निवडणुकीसाठी प्रभू पाटील म्हणून जे आहेत ते संचालक सभापती पदाचे दावेदार म्हणून त्या ठिकाणी उभे राहिलेत। ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत। काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत असल्यामुळे हा निर्णय होऊ शकला नव्हता। आज ते मुंबईत येतील। मुंबईत आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघं जण यावर चर्चा करतील आणि मुख्यमंत्र्यांकडून त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांचं अनुमत एकमत पडेल आणि त्याच्यानंतर 1 वाजता राजेंद्र, लक्षात आला आपला मुद्दा। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।